नारायणमूर्ती खुर्च्या घेऊन या. नारायणमूर्ती विनंती आहे, आपला 12वा खेळाडू समालोचक कक्षामध्ये पाठवायचा लवकर. पहिला चेंडू प्रमोद ठाकूर यांचा. एक धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावसंख्येसाठी कॉल आणि ती देखील पूर्ण केली आहे. एक चेंडू 2 धावा. प्रमोद ठाकूर यांच्या माध्यमातून आपण पहिले षटक बघतोय तो सानपडा संघासाठी. बेलापूर संघाला विनंती, आपला 12वा खेळाडू पाठवायचा लवकर कॉमेंट्री बॉक्सकडे. स्ट्राईकला कोण आहे? रोहिदास. सामना करेल तो प्रमोद ठाकूर यांच्या गोलंदाजीचा. प्रमोद ठाकूर यांचा पुढील चेंडू. सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली. उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपलेला आहे. बेलापूर संघाचा पहिला गडी बाद होतोय रोहिदासच्या माध्यमातून. संदीप नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो संदीप. प्रमोद ठाकूर हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू. एक धावावरती समाधान मानावं लागल्या ठिकाणी बेलापूर संघाला. याचबरोबर धावाबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 धावा. पहिला षटक प्रगतीपथावरती. प्रमोद ठाकूर यांच्या माध्यमातून सामना करेल तो संदीप. एक धाव अतिशय हलक्या जाताना पूर्ण केली आहे ती संदीपनं. संघाची धावसंख्या 5 धावा. शेवटचा चेंडू श्लेष. सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जरा दूर. एका षटकाच्या समाप्तीनंतर या पहिल्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावा. सदरची मॅच ही 4 ओव्हरची खेळली जाणार आहे. 4 ओव्हर. टाइमपास करायचा नाहीये. लवकरात लवकर दुसरे षटक या ठिकाणी सुरू करायचं आहे. महेश संघाचं दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो महेश. सामना करेल तो विजय. महेशचा हा पहिला चेंडू. एक धाव पूर्ण केली आहे यशस्वीरित्या. दुसऱ्या धावसंख्येसाठी सुद्धा मागणी केली आहे आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 धावा. 4 षटकांचा हा सामना असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या 8. महेशचा पुढील चेंडू. सामना करेल विजय. सुरेख फटका. खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी जीवदान
फलंदाजाला बघायला मिळतंय. दोन धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहे. कुठेतरी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. क्षेत्ररक्षणामध्ये त्वरित बदल देखील केलेला आहे तो सानपाडा संघानं. महेशचा पुढील चेंडू विजयसाठी बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय. एक धाव. या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 11 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलबाद होतो या ठिकाणी फलंदाज. महेशला मिळते पहिली विकेट. संदीपला तंबूमध्ये परतावं लागते. बेलापूर संघाची धावसंख्या 11. दुसरे षटक प्रगतीपथावरती. 4 षटकांचा हा सामना. फलंदाज विनोद मैदानामध्ये दाखल झालेले आहे. किती बॉल झाले? 4. 2 चेंडू असूनही श्लेष. लवकरात लवकर महेशचा पुढील चेंडू. सामना करेल विनोद. सुरेख फटका. 1 धाव चौकार. आले आले आपल्या समाचार घेतला विजयनं. तो महेशचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या चौकारासोबत 15 धावा. बेलापूर संघ 15 धावांवरती जाऊन पोहोचलेला आहे. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. अतिशय सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये. सीमारेषा पार. जातोय तो षटकार. विजय म्हात्रे या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. या अगोदर चेंडूवरती त्याने चौकार लगावला. त्याचबरोबर लगेच दुसऱ्या चेंडूवरती षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. संघाची धावसंख्येमध्ये वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21. 21 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21. धर्मेश सानपाडा संघासाठी या संघाचं तिसरं आणि स्वतःचं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन येतोय. विनोद अतिशय हलक्या हातानं दिशा दाखवली ती या चेंडूला. त्याचप्रमाणे उत्तम क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. 2 धावाबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23. 23 धावा. अष्टपैलू खेळाडू हा धर्मेश. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. संघाची धावसंख्या 27. 27 धावा.
धर्मेशचा पुढील चेंडू सामना करेल विनोद. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सरळ हाताने धावा येत असताना देखील समजत नाहीये की विनोद असं उलट्या हाताने का खेळतोय. पुन्हा एक निर्धाव चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. दोन चेंडू मध्ये एकही धाव आलेली नाही मागील. बेलापूर संघाची धाव संख्या 27. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती धर्मेश. विकेट धावबाद धावचित. विजयला तंबूमध्ये परतावं लागेल. या एक धावसंख्येबरोबर बेलापूर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. 28 धावा. फलंदाज हरीश मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला दिसतोय. जरा लवकर घाई करायची आहे. धर्मेशचा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल विनोद. अतिशय चाणक्य तिच्या पद्धतीने गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला धर्मेशच्या माध्यमातून. हलक्या हाताने डवलेला चेंडू फिल्डरच्या हातामध्ये. आणि ह्या ठिकाणी धावबाद करण्याची संधी देखील होती सानपडा संघाला. ती कुठेतरी गमावून बसलेली आहे आणि प्रतिपदी संघाला 1 रन देखील मिळालेला आहे. संघाची बेलापूर धावसंख्या झालेली आहे ती 29. शेवटचं षटक. लवकर लवकर गोलंदाज. प्रमोद पाटील संघाचं चौथं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो. हाणामारीचं षटक असेल. बघूया विनोद कसा समाचार घेतोय तो प्रमोदचा. पहिल्या चेंडूवरती प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि गेलाय सीमारेषा पार. चौकार. याचीच गरज आहे ती बेलापूर संघाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34. 33. 33 धावा. प्रमोदचा पुढील चेंडू विनोदनं हवेमध्ये मारलेला आहे. सरळ जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या ठिकाणी मात्र झेलबाद व्हावं लागेल ते विनोदला. अजून देखील या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. फलंदाज लवकर मैदानामध्ये यायचे बेलापूर संघाला विनंती आहे. फलंदाज पुढील फलंदाज लवकरात लवकर यायचे. कर्णधाराला विनंती असेल आपला पुढचा बॅट्समन तयार ठेवायचा आहे. दिलीप मैदानामध्ये दाखल होतोय. दिलीप या ठिकाणी तयार. सामना करेल तो प्रमोद पाटीलच्या या तिसऱ्या चेंडूचा. निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी
या ठिकाणी प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला सानपडा संघाकरता बघायला मिळते. प्रमोद पाटील दुसरा चेंडू देखील निर्धाव, लगातार 2 चेंडू निर्धाव. 2 चेंडू बाकी फक्त या षटकातले. कुठेतरी सुरेख गोलंदाजी, बॅट्समॅनला आपल्या जागेवरती उभं करून ठेवलं ते फक्त प्रमोद पाटील याने. हलक्या हाताने मारलेला हा चेंडू एकाच धावावरती समाधान मानावं लागेल आणि या धावसंख्येबरोबर 1 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34. 34 धावा. शेवटचा चेंडू असेल हा. लेफ्ट हँडेड बॅट्समन दिलीप हरीश साठी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. शेवटचा चेंडू बघूया. हरीश निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट षटक या ठिकाणी आपल्याला प्रमोद पटेलच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार दिल्यानंतर पुन्हा तो कमबॅक गेला. 1 विकेट, 3 चेंडू डॉट आणि 1 धाव असं उत्कृष्ट षटक प्रमोद पटेलच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटलं. एकूण फक्त 5 धावा त्यांनी आपल्या षटकामध्ये दिलेल्या आहे. बेलापूर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 34 आणि सानपाडा संघाला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 35. कंपल्सरी चेसिंग असेल. बेलापूर संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. लाईनअपने मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. तसंच सानपाडा संघाने देखील आपले सामनावीर चेंडू पंच काय बेलापूर संघ लवकर मैदानात दाखल व्हायचे. सलामीर फलंदाज पाठवायचे आहे सानपाडा संघ आपले. पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सानपाडा संघाला 35 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. येणारे चेंडू असतील 24 आणि विजयासाठी 35 धावांची गरज. ऑन स्ट्राइक राजाराम सानपाडा संघाचा हा फलंदाज. संदीप बेलापूर संघासाठी आपलं पहिलं षटक घेऊन येतोय. संदीपचा हा पहिल्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो राजाराम. अतिशय सुरेख फटका, उत्कृष्ट झेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती बाद व्हावं लागेल तर राजारामला. सानपाडा संघ लवकरात लवकर फलंदाज ग्राउंड मध्ये पाठवायचा आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बाद केलंय राजारामला. नेक्स्ट बॅट्समन धर्मेश. ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली, मागील सामन्यामध्ये फलंदाजी देखील त्याने अतिशय उत्कृष्टरित्या केली होती, असा हा धर्मेश अष्टपैलू खेळाडू. प्रमोद पाटील संदीपच्या चेंडूचा सामना करतील.
एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल सानपाडा संघाला. संघाचं खातं खोललंय ते या एका धावेनं. संदीपचा हा पुढील चेंडू, सामना करेल धर्मेश. सुरेख फटका, चेंडू चालला हवेतून सीमारेषा पार, षटकार. धर्मेशने आल्या आल्या फटके बाजूला गावत आपले अष्टपैलू खेळाडू कामगिरी या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार या ठिकाणी लगावलेला आहे तो धर्मेशनं. दुसरा चेंडू हा धर्मेशसाठी, तो देखील मारण्याचा प्रयत्न. कुठंतरी यष्टीरक्षकाकडून चूक झाल्याचे दिसतंय या ठिकाणी. महागडा ठरू शकतो हा फलंदाज बेलापूर संघासाठी. संघाची धावसंख्या आहे ती 7 धावा. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक पण त्या ठिकाणी आहे, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा. 1 बाद 11. संदीपचा पुढील चेंडू, 1 षटकार, 1 चौकार. आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केला आहे धर्मेशनं आणि 10 धावा या वैयक्तिक धावा कमावलेल्या आहे. तिसऱ्या चेंडूचा सामना करतोय, रिव्हर्सने पाहण्याचा प्रयत्न, यशस्वी ठरतो की काय? चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 3 चेंडूचा सामना करता पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या 2 चेंडूवरती चौकार. वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय तो. 3 चेंडू 14 धावा. धर्मेश पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 15 धावा. अजूनही संघाला जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 18. संघाचा दुसरा आणि स्वतःचा वैयक्तिक पहिला षटक घेत होतो विनोदचा हा पहिला चेंडू, अतिशय सुरेख फटका, चेंडू जातोय तो सीमारेषा पार, षटकार. पहिल्या चेंडूवरती विनोदच्या लगावलेला हा सुरेख फटका. या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या 21 धावा, 21. पुन्हा एकदा रिव्हर्सिव यशस्वीरित्या 4 धावा आपल्या खात्यामध्ये मिळवलेल्या आहे आणि कुठेतरी लवकर सामना संपवण्याचं काम या ठिकाणी फलंदाज करत आहे. 25 धावांवरती जाऊन बसलाय तो सानपाडा संघ. 10 धावांची अजूनही गरज. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 26 धावा झालेल्या आहे. 9 धावांची अजूनही आवश्यकता. उत्कृष्ट झेल या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला धर्मेशचा. अप्रतिम झेल. धर्मेशला मात्र या ठिकाणी तंबूत परतावं लागेल. नेक्स्ट बॅट्समन महेश. संदीप दळवी अतिशय उत्कृष्ट झेल टिपलेला आहे त्यांनी.
पुन्हा एकदा सुरेख कामगिरी. चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार. षटकार, सॉरी चौकार. 5 धावा या जिंकण्यासाठी अजून पाहिजे त्या सानपाडा संघाला. अतिशय सुरेख फटकेबाजी या ठिकाणी बघायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर विरोधच्या माध्यमातून रिव्हर्स मारण्याचा हा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते की नाही, पण चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. किती पाहिजे रे? हॅलो, 100 सेकंद नोंद घ्यायचे, आपापल्या खुर्च्या इथे जमा करायच्या आहेत. हे मॅच संपल्या जेवढ्या खुर्च्या बाहेर आहेत तेवढ्या जमा करून इथे आणायच्या आहेत. वरील फोटो प्रेसच्या सदस्यांना एक विनंती आहे, फोटो कॉमेंट्री बॉक्स. जिंकण्यासाठी एक धावेची गरज आणि कुठल्याही प्रकारची मेहनत करायला लावलेली नाहीये. ती फलंदाजाला मोकळ्या हातानं सरळ हातानं दिलेली देणगी मदत देऊन टाकलेली आहे ती सानपाडा संघाला. आणि या ठिकाणी